नमस्कार. मागील अनेक दिवसापासून चर्चेत असलेले ठाकरे गट आणि मनसे यांची युती अखेर प्रत्यक्षात आली आहे. राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र यावेळी युती जाहीर झाली नव्हती. अखेर अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. दोन्ही भावंडे एकाच व्यासपीठावर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युतीच्या घोषणेनंतर सोलापुरातही याचा जल्लोष पाहाव्यास मिळाला. सोन्या मारुती चौकामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने तसेच मनसेच्या वतीने गणपतीची आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मनसेचे नेते दिलीप बाबू धोत्रे, महेश धाराशिवकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, मनसेचे लोकसभाध्यक्ष प्रशांत तिगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे, मनसे वाहतूक संघटनेचे संघटक जितेंद्र टेंभुणीकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही युती मराठी माणसासाठी असून आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा परिणाम दिसून येईल. ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलायची शक्यता असून महाराष्ट्राच्या राजकारणात ही युती किती प्रभावी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परप्रांतीय विषयावर दोन्ही पक्षाची भूमिका एकत्रित काय असणार आहे? सगळ्यात कसं आहे की परप्रांतीयांना लोक बाहेरचे लोक महाराष्ट्रात राहतात, मराठी बोलतात, अशा लोकांबद्दल आमची काही म्हणणं नाही. परंतु तुम्हाला मराठी भाषा येत असताना देखील जाणीव मुस्तवालपणे आमच्या लोकांना त्याची मुद्दा आहे. असं कुठल्या मुद्दा राहिलेला नाही. ज्या महाराष्ट्रातील जनता त्या दोन गावांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहताना महाराष्ट्रातील जनता आदरणीय हिंदू समाज शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेली जनता बाळासाहेब या दोन भावांना सांगले आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी काय कायदे आणि निर्णय घेण्यात येतील? कायदे तर आहेत, कायदे आहेत, निर्णय घेतलेले आहेत, अंमलबजावणी झालेली आहे. ती अंमलबजावणी करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना करत याची मला खात्री. खाजगी कंपन्यांमध्ये मराठी माणसांसाठी काय अशी वेगळी म्हणजे सुविधा केली जाईल, त्यांना काय प्राधान्य दिलं जाईल? तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून पहिल्यापासून मान्यता साहेब असतील कायम लढत आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे या अलीकडच्या काळामध्ये नेते मंडळी कुठल्या बँकेत भ्रष्टाचार केला, कुठं घोटाळा केला, इन्कम टॅक्स केला, या महाराष्ट्रातले उदाहरण आहे मान्य राजसाहेब की जे या महाराष्ट्रातील मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे म्हणून आणि निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सगळ्याच कंपन्यांमध्ये आता तर सरकारी नोकऱ्या राहिलेल्याच नाहीत. त्या ठिकाणी जातीचं राजकारण, आरक्षणाचं राजकारण एवढंच पेटून ठेवलेलं आहे. कुठेच सरकारी नोकऱ्या, परंतु ज्या काही खाजगी कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांमध्ये मराठी माणसांना त्या ठिकाणी न्याय मिळेल याची मला खात्री. महानगरपालिकेमध्ये अजूनही भ्रष्ट कारभार चालतो. या कारभाराबाबत मनसेची भूमिका आता इडजी पुढची कशी असणार? या ठिकाणी जनते भारतीय जनता पार्टीचा
भ्रष्टाचार केला आहे, त्या महायुतीचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे निश्चितपणे हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. निश्चितपणे जनता या दोन्ही तालुक्यामध्ये सत्ता देईल आणि सत्ता ताब्यात आल्यानंतर संपूर्ण भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी समोर उठून टाकण्यासाठी ही दोन भाऊ प्रयत्न करण्याची मला वाटतं. या सर आज खेडोपाडी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाळी साजरी होत आहे. ही दिवाळी आमच्या शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी एक पर्वणी आहे. गेली अनेक वर्ष जे आमच्या मनात होतं, हृदयात होतं, बाळासाहेब ठाकरे यांचे दोन वाघ एकत्र येऊन या महाराष्ट्रावर राज्य करावं असं सर्वसामान्य जनतेची इच्छा होती, ती पूर्ण झालेली आहे. आणि ही नांदी ही असंच पुढं जाऊन महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभेपर्यंत नेणार आहे. आणि विधानसभेवर दोघांनी मिळून शिवसेना आणि मनसेनेचं भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे आज पुन्हा दिवाळी साजरी झाली असं वाटतंय. तुमचं काय म्हणणं? दिवाळीत साजरी व्हायला लागली. संपूर्ण आमचंच नव्हे, आम्ही तर आमच्यामध्ये दिवाळी आमच्या मनामध्ये आहेच, परंतु महाराष्ट्रातली जनतासुद्धा आज घरोघरी दिवाळी साजरी करत असताना आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातल्या जनतेचं हे स्वप्न आज साकार झालेलं आहे. शिवसैनिक आणि मनसैनिकांचं स्वप्न साकार झालेलं आहे. या दोघा ठाकरे बंधूंनी एकत्र आता आलेलेच आहेत. आता यापुढं संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसून येतील. आणि दोन्ही बंधू मिळून महाराष्ट्रातल्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेचे सर्व उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येताना आपल्याला दिसून येतात. अविस्मरणीय आणि इतिहासात नोंद असणारा आजचा दिवस असणार आहे. आणि महाराष्ट्रात सकट सोलापूरमध्ये सगळ्या महाराष्ट्रातली जनता, मराठी जनता ही एवढी आज एकदम खुश झालेली आहे की ज्या वर्ष ज्या क्षणाची महाराष्ट्र वाट पाहत होता ते दोन बंधू आज एकत्र झालेले आहेत. आणि त्यामुळं आज महाराष्ट्र जनता एकदम मनापासून आज खुश झाली.